अगोटे क्रिकेट असोसिएशन मधली एक दबदबा असणारी ही जोडी अर्थात प्रमोद आणि गिरीश आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राइक एंडला ते अर्थात प्रमोद, तर गोलंदाजी मार्कर षटक क्रमांक पहिलं सचिन. पंचाचा इशारा आलाय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल या स्पर्धेतील पहिला बॉल आपण पाहिलात तर नक्कीच एक्स्ट्रा कव्हर त्याच्यामध्ये हळूहळू हाताने नक्कीच ढकलला गेला. एका धावेने नक्कीच श्री गणेश करण्यात आणि वैयक्तिक खातं नक्कीच खोलण्यात यश आलंय ते अर्थात प्रमोद याला. नक्कीच मित्रांनो पाहिलं गेलं तर आपल्याला ही स्पर्धा अर्थात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला पार पाडायची आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की आपण आम्हाला सहकार्य कराल. अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याकडून नक्कीच अपेक्षा असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अर्थात आगडोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते डावकुराचा फलंदाज गिरीश आणि नॉनस्ट्राइकला पाहायला मिळतात ते अर्थात प्रमोद. तर गोलंदाजी मार्क आपण पाहताय अर्थात सचिन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू नक्कीच हाताळला गेला. या पहिल्या चेंडू पाहिला तर हळूहळू नक्कीच फक्त त्याला ढकलला आणि एका धावेने एक सेन्सिटिव्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सचिन. कुठेतरी आपण पाहिलं तर रणअपच्या मध्ये नक्कीच बिघाड आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय. नक्कीच डेथ बॉल अर्थात मृत घोषित करण्यात यश आलाय. आम्हाला नक्कीच आपण पाहिलं समालोचक म्हणजे आमचे साथी समालोचक आम्हाला जॉईन होतात ते अर्थात आमचे सर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी जोगळे सर यांना मी विनंती करतो आणि यांचं आपला हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आपण पाहिला. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा पार. चौकार डीजे. पहिलाच चेंडू नक्कीच हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूचा नक्कीच सामना केलाय तो अर्थात मी मगाशी म्हणालो धुवाधार जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचाच आपण परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल आता मात्र पंचांनी हात समांतर केले आणि दंडित केले. ते गोलंदाज सचिन याला एक अवांतर धाव एक एक्स्ट्राची धाव नक्कीच पाहायला मिळते. या सिंगलने नक्की धाव फळकावचा आपण आकडा पाहिला तर अर्थात बिनबाद 6. नक्कीच प्रथम बॅटिंग करत असताना टॉस झाल्यानंतर अर्थात काळा वैरनेडी हा संघ ही सलवडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. नक्कीच मित्रांनो यानंतर मात्र आपण पाहताय कोणत्या प्रकारचं बंधन नसणार आहे कारण येणारा चेंडू नक्कीच असणार आहे फ्री हिट. इथे मात्र आपण पाहिलं गेलं पाहिलं गेलं तर नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता. हा चेंडू आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा आता मोबदला घेणार का हे पाहावं लागेल. प्रमोद सर काय वाटतं कशा प्रकारचं आयोजन तर नक्कीच छान आहे. माझी पहिली स्पर्धा आपण पाहता पहिला सामना आपण पाहिलं की तर गिरीच्या बॅटमधून नक्कीच धुवाधार फटके पाहायला मिळाले. यानंतर चेंडूवरती काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गिरीश हा एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून निघतोय मात्र हा घणखणात तारा मंडल ज्याला म्हटलं जातं. 6 धावांसाठी पहिला षटकार या दिवसातील पहिला षटकार आपण पाहतोय गिरीशच्या बॅटमधून. तर कधी संयमता त्याच्या नसा नसामध्ये भरलेली आहे. ज्या वेळेला गिरीश सारखा खेळाडू खेळत असतो त्यावेळेला त्याचा मॅच कडे फार लक्ष असतं. प्रत्येक गोलंदाजाला निरखून घेत असतो. प्रत्येक क्षेत्र. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर नक्कीच फुलर ब्लॉकर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिलं की डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो अर्थात गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. कारण पाहिलं गेलं तर नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर षटकामध्ये धावांची श्रीमंती पाहायला मिळाली. कारण आपण पाहिलं गेलं तर अद्याप 4 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. 4 चेंडू धावा झाल्या त्या बिनबाद 13. पुढचा बॉल पंचांच्या उजव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. उलटा पद्धत चेंडू होता. पुन्हा एकदा हवाई आला. चेंडू जातो स्कोरच्या दिशेवरून षटकार. आपल्याला या 6 धावेने जर आपण पाहिलं तर नक्की धाव पुन्हा एकदा वधारलंय सरसावलंय. धावसंख्या अर्थात 19
विदाउट लॉस प्रथम बॅटिंग करत असताना काळा भैरव निवडी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर एका बाजूला पाहायला गेलं तर सलवडी मैदानामध्ये आली होती ती अर्थात प्रमोद आणि गिरीश. मात्र प्रमोदने पहिल्या चेंडूत नक्कीच एक संयमी खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवला. त्यानंतर आपला स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात गिरीश, ज्याने आरटीपीएल ला नक्कीच गाजवली असा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर दिशेने हवाई आला, चेंडू जातोय सीमा पार, षटकार डीजे. एका षटकाखेर आपण पाहिलात तर ओव्हर नंबर नक्कीच समाप्त झाले. एका षटकाखेर धावा लागते. प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 25 नक्कीच धावांची श्रीमंती या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि आपण पाहिलं गेलं तर नक्कीच तीन षटकार लगावले ते अर्थात गिरीच्या बॅट मधून एक धुवाधार खेळी आपल्याला नक्कीच एक झुंजार खेळी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यानंतर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्यासाठी कोण येतोय. मित्रांनो विनंती असेल आपण कोणत्या प्रकारची ग्रुप मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थोडं स्पीडअप करायचा विनंती असेल. फिल्डिंग करणारा संघ अर्थात रोड डिफेंड संघाला विनंती असेल. तसे ऑन फील्ड पंच जे आहेत अर्थात राहुल पाटील आणि निकेश वाघमारे जे आम्हाला पंच म्हणून लाभलेत, नक्कीच त्यांचं मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि या पंचांना सुद्धा विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करायचं आहे, कारण मित्रांनो वेळ खूप कमी आहे, वेळेचं बंधन आहे आणि त्याचाच आपण नक्कीच आदर करायचा आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या गोलंदाजाचं नाव षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2. उजेर ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहायला मिळतात ते अर्थात प्रमोद. पहिलाच बॉल इथे हाताळला जाईल उजेरांच्या माध्यमातून पंचांच्या डाव्या बाजूला. पहिलाच बॉल आपण पाहिलात नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. समोर दिशेने नक्कीच खेळलाय, प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल आणि फेकी करेल. तद्वर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल येते नक्कीच अर्जित केली गेली. पुन्हा एकदा एका धावेने आपण जर पाहिलं तर धावांवरती आकडा आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात बिनबाद 26. पुन्हा एकदा आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जे निडी गावचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय ते अर्थात गिरीश मडवी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. माजी सरपंच डोलवी आदरणीय सन्माननीय अनिलजी मात्रे साहेब, त्यांच्या समवेत बाळाराम हॉटेलचे सर्व आदरणीय सन्माननीय मनीषजी धामणे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. मी आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत करतो. पुढचा बॉल आहे आता मात्र दांडी 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 गुल डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतं ते अर्थात प्रथमेश. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता, मात्र त्यांना गोलंदाज त्यानं मात्र चमत्कार केला आणि इथे मात्र गिरीशला माघारी परतवले. पुढचा बॉल नक्कीच आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. पंचाने हा समांतर केला, आमच्यापर्यंत इशारा दर्शवला. येस इज वाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच एस्टर्न सोडून जाणारा चेंडू अतिरिक्त धाव नक्कीच देऊन जातोय. एक अवांतर धाव, या अवांतर धावेने आपण धावफलकाचं पाहिलं तर अर्थात एक गड्याच्या मोबदल्यात
27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये रोटेशन आहे. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि इथे मात्र जोखीम घेतली जाते आणि जोखीम आपण पाहिल्या गेले तर नक्कीच चांगल्या प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचाच आपण परिणाम पाहताय. तर ही जोखीम मात्र कुठेतरी आंगणे त्यांना पाहायला मिळाली. इथे मात्र विकेटचं पतन डीजे जोखीम जी पाहिली मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा आपण पहिला परिणाम पाहिला तर प्रत्येवेळेला मात्र माघारी परतवलंय. कारण आपण पाहिल्यात नक्की धावांची भूक आहे. कारण समोरचा संघ पाहिला तर तेवढाच मातब्बर संघ आहे आणि त्या संघासमोर जर आपल्याला 2 हात करायचे असतील तर कुठेतरी धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे आणि तोच प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मात्र ती कुठेतरी एक हाव ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम पाहताय तर अर्थात प्रत्येवेळेला मात्र माघारी परतवला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 चा खेळाडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात प्रशांत. सलामी आले जोडी अर्थात प्रमोद आणि प्रशांत. पुढचा बॉल येथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. फिल्डर डाऊन द बॉल आणि येथे मात्र टिपलाय जेल संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन डीजे धन्यवाद डीजे. चला दोन्ही संघांना विनंती असेल तसे बॅटिंग संघ अर्थात काळभैरवी संघाला आपण इन आणि आउट थोडं फास्ट करायचं आहे. विनंती असेल मित्रांनो त्वरित आपण जो खेळाडू बाद होईल त्यांनी त्वरित मैदानाच्या बाहेर जायचं आहे आणि जो नवीन फलंदाज त्याने त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जेव्हा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच 3 गडी नक्कीच माघारी परतलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात लवेश. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा ब्लॉकरमध्ये चेंडू समोर दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल आणि फेकी करेल. तद्वर मात्र पुन्हा एकदा एक धाव इथे अजित केली. मित्रांनो पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये नक्की धावांची आपल्याला श्रीमंती पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी आमचे सहकारी सुभाषदादा मडवी यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आपला अतिशय महत्वाचा वेळ देऊन या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत सुभाषदादा मडवी पिगोंडा ग्रामपंचायत वेलशेत. आपल्या तरुणांच्या पाठीशी नेहमीच असे उभे राहणारे असे आमचे लाडके सर्वांचे सुभाषदादा मडवी यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत केले जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा बोलूया आपण ग्राउंड कडे. येथे मात्र चांगला षटक पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय. षटक नक्की समाप्त झालंय. 2 षटका अखेर धावपंक धावा लागल्या त्या 29. मित्रांनो पाहिलं गेलं तर 2 षटक म्हटलं की 12 चेंडूचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या 12 चेंडूचा आपण विचार केला तर पहिलं नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं ते नक्कीच हाताळलं गेलं. ते अर्थात सचिन यांच्या माध्यमातून एक मागणी नक्कीच पाहायला मिळालं. त्यानंतर आलेला गोलंदाज अर्थात उजेर यानं मात्र चमत्कार केलाय. यानं मात्र करिश्मा केलाय. कारण मित्रांनो संघासमोर असलेली कमिटमेंट त्यांनी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले आणि आपल्या संघाला नक्कीच कुठेतरी बॅकफुटवर जो संघ आपला चालला होता त्याला म्हणलं कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न नक्कीच उजेरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण कर्णधाराने दाखवलेला विश्वास तो नक्कीच सार्थ करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तो उजेर. चला सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिल्या गोला तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चा गोलंदाजाचं नाव साहिल आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो पुन्हा एकदा मी विनंती करतो दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि त्याला जी आम्ही जी पॅनल आपल्याला जो पॅनलाइज केला जाईल त्याच्यावरती आपल्याकडून कोणत्या प्रकारची बाब आम्ही स्वीकारली जाणार नाही. ही दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात ते अर्थात साहिल. तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात लवेश.
पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिलाच बॉल हाताला जातो साहिल यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आणि बॅटची नक्कीच लिडिंग एज घेतली. आपण पाहिलं गेलं तर नक्कीच स्लिपच्या दिशेने हा गेलेला चेंडू तिकडे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, मात्र फेकी कुठेतरी गचाला पाहायला मिळाली आणि ते एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला तर अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हा सामना नक्कीच 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. तसेच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं अर्थात आदरणीय सन्माननीय प्रवीणदादा ताडकर यांच्या प्रयत्नातून आपण जो स्पर्धा पाहताय त्या अर्थात सीएम चषक 2024 मध्ये मी समालोचक सिद्धेश गायकवाड आपला हार्दिक स्वागत करतोय. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल नक्कीच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहिला गेलं तर प्रमोदने हा पहिला चेंडू नक्कीच फेस केला, तो अर्थात गोलंदाज साहिल याचा, मात्र कुठेतरी वेगावरती स्वारतून आपल्याला पाहायला मिळाला, तो अर्थात साहिल. आणि इथे मात्र बॅटरला नक्कीच डॉट केलाय, बीट केलाय. पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला, तो अर्थात साहिल यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आता काळ भैरव निडी संघाचा जर आपण विचार केला तर जखडून ठेवलं गेलंय या संघाला. त्या अर्थात प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना रोड पेन या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता पाहिला चेंडू नक्की आडव्या बॅटने खेळलाय. ऑर्थोडॉक्स आपण पाहताय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने हा खेळलेला फटका. एक धावता पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा सहज साध्या पद्धतीने होईल का? पंचांकडे नक्कीच अपील केली गेली आणि पंचाने हात आसमान केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचा पतन. डीजे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली होती, मात्र जो आपण मित्रांनो पहिल्या नंबरवरती जाणं सोपं असतं, मात्र ते स्थान आपण कायम ठेवणं कुठेतरी कठीण असतं आणि तेच मैदान आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या नक्कीच खालच्या आपण पाहतो स्टिकर होते, चेंडू नक्की हादळला गेला. ऑन साइडच्या मिडॉन खेळलेला फटका एका धावी ते अर्जित केली गेली. मागाशी म्हणालो की पहिलं क्रमांक पटकवणं सोपं असतं, मात्र ते स्थान ठेवणं कायमस्वरूपी ठेवणं कुठेतरी कठीण असतं आणि त्याची सुरुवात चांगली झाली, मात्र ती सुरुवात कंटिन्यू ठेवताना कुठेतरी अपयश येते. त्या अर्थात प्रथम बॅटिंग करत असताना काळ भैरव निडी या संघाला पुन्हा त्या स्टाईलवर पाहायला मिळतात. त्या अर्थात रोहन पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. साहिल पंतांच्या डाव्या उजव्या बाजूला पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. टायमिंग प्रॉपर, चेंडू करते हवाई सफर, 6 धावेसाठी षटकार. नक्कीच निडी संघाचा पाठीराखा म्हटलं की कसा असावा हे नक्कीच चित्र आपल्याला व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहायला गेल्यात नक्कीच 6 धावा येते रोहनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर तो उत्साह, तो आनंद नक्कीच या पाठीराख्याच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या 6 धावेने जर आपण धावा टोटल पाहिली तर अर्थात 38. चार गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावका पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना निडी या संघाची पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. ते अर्थात साहिल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहायला गेलात तर नक्की स्कोअरचं रिझन निवडलंय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार.
त्या अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 तसेच मित्रांनो या स्पर्धेचा नियम आहे की आपण जो कोणता खेळाडू आहे त्याला टी शर्ट तसेच ट्रॅक पॅन्ट आणि शूज हे अनिवार्य असतील. जो कोणता संघ कोणता खेळाडू आपला असा मैदानामध्ये उतरेल त्याला मात्र पॅनलाइज केलं जाईल. याची आपण प्रत्येक कर्णधाराने प्रत्येक संघ मालकाने याची नोंद घ्यायची आहे. कारण आपण जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवणार आहात तो मात्र टी शर्ट ट्रॅक आणि शूज मध्ये असणं गरजेचं असणार आहे. ही स्पर्धेची नियमावली आहे. आयोजकांच्या वतीने ही नियमावली मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. याचा आपण नक्कीच फॉलो करायचं आहे. याला पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये स्लॉक षटक आपल्याला पाहायला मिळतात. नक्की आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारे षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले ते षटक क्रमांक 4 अर्थात ओव्हर नंबर 4 अब्रार. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमावार, षटकार. धावसंख्येला ते अर्थात 48. पहिलाच बॉल नक्कीच अब्रार आणि त्याचा नक्की खरपूस समाचार घेतला तो अर्थात प्रमोदानं. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत. दर्शवीला नो चेंडू असणार आहे. नक्कीच खेळपट्टीला सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात अब्रारच्या गोलंदाजीचा हा नक्कीच दुसरा चेंडू होता. मात्र पंचाने त्याला नो म्हणून घोषित केलं गेलंय. आता मात्र येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. मित्रांनो आता आपण प्रमोदची फलंदाजी पाहिली तर नक्कीच म्हणावं लागेल एकटा लढून उरेल, स्वप्न ढळू देणार नाही, जळत गेला देह जरी विश्वास जळू देणार नाही. आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नो चेंडू वारंवार अतिरिक्त धावा इथं अर्जित केल्या जातात. ते अर्थात प्रथम गोलंदाजी करत असताना पेंड संघाच्या माध्यमातून आणि आपण जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणारा संघ अर्थात निडी संघ आपली मात्र धावसंख्या झाली ते अर्थात अर्धशतक. नक्कीच 50 धावांचा पल्ला आपण नक्कीच गाठला गेलाय तो अर्थात प्रथम बॅटिंग करत असताना जय भावा काळ भैरव निडी या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहता येणारा चेंडू हा फ्रीड असणार आहे. इथे मात्र चेंडूला उडवलाय मिड विकेटच्या रिझन मधून 6 धावांसाठी, षटकार. कारण आपण पाहिलं गेलं तर या षटकामध्ये नक्कीच तब्बल 2 मोठे फटके लागवणे ते झाले ते अर्थात प्रशासनाला. पुढचा बॉल अब्रारांच्या पंचांच्या उजव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा आपण पाहिलं तर नक्कीच पायामध्ये चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं तर फायनल खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि फेकी करेल तर पुन्हा एकदा 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. या 2 धावेने आपण पाहिलं तर धावफलकाचा विचार केला तर अर्थात धावसंख्या झाली ती 58. 58 ऑन बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला ही धावफलक आपल्याला पाहायला मिळते. ते प्रथम बॅटिंग करत आपण पाहिलं तर टॉस अर्थात नशिबाचा खेळ जो मैदानाच्या आत पाहायला मिळाला तो हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतो तो अर्थात निडी संघ. पुढचा बॉल असणार आहे. आता मात्र समोरच्या दिशेने खेळला आहे व्यासपीठाला मानव देणारा षटकार. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल. चांगल्या प्रकारचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं.
पुन्हा एकदा 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या त्या अर्थात जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती रोहन आणि प्रशांत. जर आपण पाहिलं गेलं धावसंख्येचा विचार केला तर 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्येला ती अर्थात 66 धावा धावणकर आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारे धावांचा डोंगर रचण्यात यश आलंय ते निडी संघाला. पुढचा बॉल शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4. आता समोरच्याने खेळलाय आणि येथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पंचांचा इशारा आलाय. षटक समाप्त. नक्की तिथे बाद केला गेला त्या अर्थात रोहन आला. 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या पूर्वार्धामध्ये. धावसंख्येला त्या अर्थात 66 आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय त्या अर्थात रोडे पेण या संघाला. नक्कीच प्रथम बॅटिंग आपण पाहिलं गेलं चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याला विनंती असेल त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि तसेच निडी संघाचं विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊन क्षेत्रक्षी सजवायचं आहे. तसेच आपण पाहिलं तर कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल, आवाजामध्ये होईल नक्कीच बदल, कारण मित्रांनो निसर्गाचा नियम आहे बदल करावा लागतो आणि तो बदल नक्कीच आपल्याला समोरच्या नक्कीच पाहायला मिळणार आहे. नंतर आपण आवाज ऐकणार आहात त्या अर्थात मुरावाडी गावचा एक बुलंद आवाज ज्यांच्या मार्गदर्शनाखालून आणि त्यांच्याकडे पाहून या क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पण केलं त्या अर्थात आदरणीय सन्माननीय प्रमोदजी जोगळे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. विनंती करतो सरांना आपण यायचंय. आपलं वेलकम असेल. मी घेतो तुर्तास ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहू नका, पाहत राहा, ऐकत राहा. सीएम चषक 2024. धन्यवाद. ठिकाणी उत्कृष्ट समालोचनाचा आपण आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत होता तो मात्र आपला सर्वांचा लाडका आणि सर्वांचा प्रेम सिद्धेश या ठिकाणी त्याचं आगमन म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी एक त्याच्या आवाजाची पर्वणी असते. सुंदर असं समालोचनाचा भार त्यांनी आतापर्यंत पेलला होता आणि आपण पाहिलात निडी हा संघ प्रथम फलंदाजी करीत असताना आणि त्यांनी जमवलेल्या आहेत त्या 66 धावा. 4 षटकामध्ये त्यांनी 66 धावांचा डोंगर या ठिकाणी आपल्याला उभा केलेला आपण पाहतोय आणि जय मल्हार रोडे पेन या संघाला 66 धावा जिंकण्यासाठी जमवायचे आहेत. दरम्यान मी या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. या ठिकाणी आम्हाला मनोजजी वाघमारे सुद्धा दिसत आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या सामन्यासाठी आपण जर पाहायला गेलं असताना सलामीसाठी आलेला गिरीश यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावांची लयलूट केलेली आपण या ठिकाणी पाहिलेले आहात आणि त्याचबरोबर नंतर मात्र या कामगिरीवर कलस चढवला तो मात्र प्रशांतच्या आक्रमक अशा फलंदाजीच्या माध्यमातून सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी जमवलेली आहे. आकाश दादा मडवी पुरस्कृत या ठिकाणी काल भैरव निडी संघानं. यानंतर होणारा जो सामना आहे. धन्यवाद डीजे. तसेच मित्रांनो आपण आमच्या व्यासपीठावरती नसेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये का वेलशेत गावचे गोड आवाज आपण पाहताय त्या अर्थात आदरणीय सन्माननीय प्रमोदाचा सोरकी यांचं तुम्ही आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आपल्या सीएम चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर होणारा जो सामना आहे जय बजरंग मुरावाडी ब आणि निवी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी आपले शिलेदार ठेवून आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे यायचं आहे. दरम्यान त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत आहेत. आमचे सहकारी प्रभाकरजी ताडकर या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था करत आहेत. सुंदर असे या ठिकाणी पंचांची भूमिका स्वीकारताना आपण या ठिकाणी पाहतोय राहुल पाटी मॅन फ्रॉम वेलशेत आणि निकेश वाघमारे मॅन फ्रॉम मुरावाडी. तर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे चलतोय. 4 षटकांचा हा खेळ जेव्हा आपण पाहतो तेव्हा आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नसणारा हा निडी हा संघ ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतोय त्यावेळेला आक्रमकतेचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला दाखवताना दिसतोय आणि पेन रोडे संघासमोर आपल्याला आव्हान त्याने उभं केलेलं आहे ते मात्र 65 धावांचं आणि जिंकण्यासाठी 66 धावा त्यांना जमवायच्या आहेत आणि कंपल्सरी चेसिंग आहे हे दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्षात ठेवायचं आहे. तर मात्र यावेळेला सलामीची मैदानाची जोडी आपण पाहतोय पेन संघाकडून तो मात्र या ठिकाणी अब्रार असणार आहे आणि मला वाटतं जर 12वा प्रतिनिधी नसेल तर 2 धावांची पेनल्टी मिळेल. आम्हाला नावं कळवावीत. रोडे संघ खेळाडू अब्रार आणि अनिल करण अब्रार आणि करण अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय पेन संघाकडून रोडे संघाकडून.
तर सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. एक पॉइंटला खेळाडू आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, एक शॉट लॉंग ऑफला खेळाडू आहे, एक शॉट ऑफ लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक डीप मिड विकेटला खेळाडू न ठेवता शॉर्ट मिड विकेटला खेळाडू ठेवलेला आहे. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेला आहे. आणि पहिला चेंडू मात्र हातामध्ये दिलेला आहे तो हरवणारे असा गोलंदाज, युवा गोलंदाज असणारा हा प्रतीक मात्र आपल्या प्रत्येक मॅच मध्ये मात्र आपलं प्रतीक सोडून जातोय. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे तो प्रथमेश या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिली धाव मिळते आणि करण मात्र नॉस्ट्राईककडे जातो. ज्यावेळेला डावा खेळाडू डाव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू जेव्हा मैदानावर असतो त्यावेळेला फार डोकेदुखी असते. आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये नेडी संघाकडून खेळत असताना प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आपण गिरीशला पाहिलं त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थाने त्यांनी पहिली गोलंदाजी फोडून काढली होती सचिन याची आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 25 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलं होतं आणि आपल्या संघाला पहिल्याच षटकामध्ये उंच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. तर हा आहे करणच्या हातामध्ये आहे बॅट आणि करण सामना करणार आहे तो मात्र प्रतीकच्या गोलंदाजीचा. उजव्या हाताने मारा करणारा प्रतीक मात्र यावेळेला सुंदररित्या ऑफसाईडच्या दिशेने खेळतोय. पॉइंटच्या दिशेतून चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर आणि पहिला चौकार या ठिकाणी पेन संघासाठी, रोडे संघासाठी. या ठिकाणी सुरुवात मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय आपल्या बॅट मधून करण. या वेळेला मात्र पहिला चौकार खेचतोय आणि जो गोलंदाजी करतोय तो मात्र प्रतीक. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा गोलंदाज असणारा, तेज तर्रार असणारा गोलंदाज आणि नेडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा पॅव्हिलियन एंड करून ज्या वेळेला गोलंदाजी करतो उजव्या हाताने मारा करतो करणला त्यावेळेला मात्र यावेळेला कुठलं शस्त्र वापरतो यावेळेला मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकतोय. यॉर्कर परफेक्ट बुमराह पद्धतीचा बुमराह आणि पहिला विकेटचा पतन ऑन डीजे. वाडी बी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. सोनेश्वर निवी संघाचा कर्णधार जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. तसेच मुरावाडी बी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे कारण त्वरित यानंतर आपली मॅच खेळली जाणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऐकूया सरांचा आवाज. धन्यवाद. तर पहिल्यांदा ज्या वेळेला चेंडू खेळला मात्र करण त्यावेळेला पहिल्या चेंडूवर त्यांनी खणखणी चौकार आणला होता पॉइंटच्या दिशेने. मात्र या वेळेला मात्र ज्या वेळेला प्रतीक यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकतोय अगदी आपण जर पाहिलं तसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर या कसोटीमध्ये या जी आपल्याला मोहाली या ठिकाणी कसोटी पार पडली भारत विरुद्ध इंग्लंड त्यावेळेला ऑली पोपला गोलंदाजी करत असताना जो बुमराहने चेंडू टाकला होता तो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. प्रवीणदादा ताडकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनोजदादा खांडेकर या ठिकाणी सोमेश्वर निवी आणि या ठिकाणी जयबजरंग मुरावाडी ब हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर एक फलंदाज डावा खेळाडू या ठिकाणी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पेन संघ रोडे यांच्याकडून हा दुसरा फलंदाज जो या गावाचा भाता सुद्धा आहे सचिन या मात्र खेळाडूकडून फार अपेक्षा आहेत आपल्या संघासाठी. प्रतीक मात्र आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये बली मिळवणं फार काही कठीण नसतं. नेहमीच फलंदाजांवर हवी होणार हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय आणि नेडी संघाकडून अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करण्यामध्ये हा 100% गोलंदाज योगदान देत आला. तर सचिन सामना करतो यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र रिस्क घेतोय का यावेळेला मात्र थोडीशी संधी होती नक्कीच आत्महत्या ठरली असती जर हा खेळाडू बाद झाला असता. तर कदाचित या ठिकाणी जर प्रतीकनी चेंडू फेकला असता एष्ट्यांच्यावर तर कदाचित हा बली सुद्धा अब्रारचा मिळाला असता. मात्र या वेळेला शिपशाट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सचिनने केला होता. शॉट फाईन लेग कडून या ठिकाणी चौकार वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वेळेला आपण पाहतोय पूर्णपणे अपयशी ठरतोय तो मात्र सचिन. या वेळेला गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो मात्र प्रतीक. एक चौकार गेल्यानंतर पुन्हा एकदा एक सुंदर असा बली मिळवला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय प्रतीक. प्रतीकला या ठिकाणी मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. झेल आहे हवेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या ठिकाणी मात्र पकडतो झेल आणि मिळते विकेट. सचिन मात्र मैदानाच्या बाहेर ऑन डीजे.
पाहतोय दुसरा बळी या ठिकाणी सचिनच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगला कमबॅक या ठिकाणी नेडी संघ करतोय. त्याचबरोबर प्रतीक ज्याला नेडी एक्सप्रेस म्हणून समजलं जातं तो मात्र या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपल्याला दाखवताना दिसतोय. या वेळेला मात्र मैदानामध्ये जर आपण पाहतोय तर सुंदर असा फलंदाज या ठिकाणी ज्यांनी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट दर्जाची केली तो फलंदाज या ठिकाणी फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी या ठिकाणी जातो मैदानामध्ये ओचेन. मात्र त्याला आता खांद्यावर आपली ही जबाबदारी उचलायला लागणार आहे. मात्र प्रत्येक सामना करीत असताना ढेपालते मात्र फलंदाजी ती मात्र पेन रोडे संघाची. या वेळेला 66 धावांना प्रत्युत्तर देत असताना रोडे संघ जर आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या आमचे स्कोर रिपोर्टर या ठिकाणी शशिकांत चोगले एका चौकाराच्या माध्यमातून या ठिकाणी रोडे संघ 5 धावांवर पोहोचलाय. या षटकातील पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय. या वेळेला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे परंतु मात्र या वेळेला चेंडू पुन्हा एकदा माघारी फिरतोय आणि या वेळेला मिळतात मात्र फलंदाजांना 2 धावा. 2 धावांच्या बदल्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर 7 धावांचा षटक पूर्ण होते. या ठिकाणी इशारा करतात पंच राहुल पाटील फ्रॉम मॅन फ्रॉम वेलशेत. अतिशय चांगल्या पद्धतीची अंपायरिंग करण्यामध्ये वाकबगार असणारे आमचे राहुल पाटील या ठिकाणी आपल्याला या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. दरम्यान पुन्हा एकदा पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या जर आपण पाहायला गेलो तर धावसंख्येचा आकडा आहे 7. 2 गडी बाद झालेले आहेत आणि जवळजवळ 59 धावांची 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 59 धावांचं ज्यावेळेला समीकरण आपण पाहतोय त्यावेळेला कर्णधारानं गोलंदाजाची जबाबदारी जर आहे तर ती प्रशांत याच्यावर सोपवलेली आहे. प्रशांतची आपण गोलंदाजी पाहणार आहोत. तत्पूर्वी त्याची फलंदाजी आपण उत्कृष्ट बहरलेली पाहिली. कारण ज्यावेळेला गिरीश बाद झाला पाठोपाठ प्रमोद बाद झाला त्याच्यानंतर लवेश सुद्धा बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेला. मात्र रोहनला सोबत घेतलं. रोहनने आक्रमकता दाखवली आणि त्याच्यावर कलच चढवला होता. तो मात्र 9 नंबरचा टी शर्ट घातलेला हा मात्र 29 नंबरचा टी शर्ट त्याच्या अंगामध्ये परिधान केलेला आहे तो मात्र प्रशांतने महासागरा एवढी कामगिरी केली आणि या वेळेला मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय. चेंडू आहे हवेत. पाहूया काय होते. झेल होते की षटकार जातोय. या वेळेला मात्र चेंडू सीमा पार. क्या बात है ऑन डीजे. आपण पाहतोय अब्रारच्या बॅट मधून निघालेला घणाघाती पहिला षटकार स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणावं पेवल्यांच्या दिशेने आणि दाखवून दिले अब्रारनं की मी सुद्धा या ठिकाणी अजून मैदानावर शाबूत आहे बरं का. पंचांचा इशारा येते. दोन्ही हात या ठिकाणी फैलावून सांगतात लॉप 22 चा या ठिकाणी वापर करतोय तो मात्र पंच या ठिकाणी राहुल पाटील आपले हात दोन्ही मैदानाला समांतर करून सांगतात की या चेंडूला मिळणार 1 धावेची शिक्षा. दरम्यान मात्र धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 14. प्रशांत पहिला चेंडू षटकार गेल्यानंतर थोडंसं मात्र या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर चेंडू भिरकावून देतोय का आणि चेंडू चालला सीमा रेषा बाहेर. अब्रार ऑन द फायर आणि मेघा 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावांसाठी 6 धावांचा फटका या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्याच चेंडूवर बॅक टू बॅक दुसरा एक षटकार आपण सुंदरीत्या पाहतोय. मात्र प्रशांतची गोलंदाजी या ठिकाणी महागडी पडते निडी संघाला. काहीसा सल्ला या ठिकाणी कर्णधार स्वतः गिरीश या ठिकाणी प्रशांतसाठी काही हितगुज करताना आपल्याला पाहायला मिळलं. मात्र अब्रारचा हा झंझावात अब्रार हा फौलाद हा तुफान थांबवतोय का. या वेळेला मात्र सुंदर चेंडू गुडल्यांच्या पाठीमागे टाकलेला चेंडू या ठिकाणी भिरकावून देतो. मात्र त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षक प्रमोद मडवी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते. चेंडू मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवतोय. पुन्हा एकदा या चेंडूवर मिळते 1 धाव आणि पुन्हा सज्ज होतोय खेळण्यासाठी या ठिकाणी उज्जैनला मात्र या वेळेला अब्रारला साथ द्यावी लागणार आहे. जर हा सामना आपल्या खिशात जर टाकायचा आहे या सामन्यामध्ये आपल्याला जर विजय प्राप्त करून घ्यायचे आहे तर मात्र हे षटक चांगल्या जास्तीत जास्त धावांचं कसं मिळेल याचा विचार करावा लागणार आहे. मात्र प्रशांत काय करतोय कुठलं योज या ठिकाणी आणि मात्र भिरकावून देते. चेंडू आहे हवेत. या ठिकाणी प्रथमेश आहे चेंडूच्या मुखाली आणि हा झेल टिपतोय आणि हा तिसरा हादरा डीजे ऑन फायर.
चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. उज्जैनच्या बॅटमधून निघालेला हा फटका मात्र सीमारेषे जवळ टिपला गेला आणि हा तिसरा हादरा या संघाला रोडे संघाला मिळतोय. मात्र यावेळेला प्रेम त्या ठिकाणी आपला फलंदाजी करण्यासाठी निघालेला आहे आणि अब्रारला साथ देणार आहे. नक्कीच अब्रार मात्र यावेळेला आक्रमक पवित्रा आपल्या संघासाठी उचलतोय आणि त्याच्याकडून फार आशा आपल्याला संघाकडून पाहायला मिळतात. मात्र यावेळेला प्रशांतची गोलंदाजी थोडीशी महागडी पडत असताना यावेळेला मात्र सुंदर चेंडू दिला, थोडंसं मोहात पाडलं आणि हा मोह मात्र उज्जैनला आवडता आला नाही. प्रेम मात्र या ठिकाणी स्ट्राईक कडे जातोय. प्रशांत त्याला मारा करणार आहे आणि यावेळेला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या दिशेला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात आहे त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजेच मिड विकेटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, आडवा पट्टा केला होता. चेंडू मात्र गुड लेंथवर पडला, लाईन अतिशय सुंदररित्या पकडली आणि हा चेंडू बिसावला विकेट किपरच्या हातामध्ये. तर आपण पाहतो यावेळेला निर्धाव चेंडू येतोय तो मात्र प्रशांतसाठी आणि नक्कीच चांगला कमबॅक या ठिकाणी केलेला पाहतोय प्रशांतने. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू या ठिकाणी पडला होता. मात्र पंचांचा इशारा येतोय का हा चेंडू आहे स्क्वेअर. थोडीशी लाईन पट्टा पडल्यानंतर मात्र चेंडूने दिशा बदलली आणि उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू, याला मात्र मिळते एका धावेची शिक्षा. तर आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकताना. धावसंख्या या ठिकाणी माझे साथी या ठिकाणी असणारे स्कोर रिपोर्टर सिद्धार्थ ताडकर 22 धावसंख्या आणि अजूनही जवळजवळ 44 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजून या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहेत. नक्कीच प्रेमला या ठिकाणी जोरदार प्रहार करायचा आहे. मात्र यावेळेला उंची कडा घेऊन चाललेला आहे, त्या ठिकाणी एक धाव तर निश्चित मिळणार आहे. लवेश आहे त्या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते विकेटच्या पाठीमागे आणि या बरोबरच षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा या ठिकाणी पंचांकडून येते. दरम्यान एका षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, मात्र या षटकामध्ये 23 धावांवर पोचलेला आहे तो रोडे संघ आणि अतिशय थोडंसं महागडे षटक म्हणावं लागलं प्रशांत याचं. परंतु मात्र धावसंख्या मात्र अजूनही बरीच पार करायची आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला समीकरण सांगतोय 12 चेंडू आणि 43 धावा जिंकण्यासाठी. यानंतर जो सामना होणार आहे तो मात्र सोमेश्वर निवी आणि जय बजरंग मुरावाडी बी संघ या ठिकाणी आपला खेळताना पाहणार येणार आहे. पाणी घेऊन जायचंय. हॅलो. तर मैदानामध्ये जोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय की अब्रार आहे तोपर्यंत मात्र नक्कीच आशा पल्लवित आहेत त्या मात्र रोडे संघाच्या. मात्र यावेळेला गोलंदाज कोण निवडायचा यावेळेला मात्र विचार करत आहेत तो मात्र कर्णधार निडी संघाचा की कुठलं गोलंदाजाचं शस्त्र या ठिकाणी घ्यायचं आहे. 23 धावा धाव फलकावर येत आहेत आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता. 44 अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. मात्र यावेळेला गोलंदाजीचा भार मात्र लवेश आपल्या खांद्यावर घेणार आहे आणि नक्कीच ज्यावेळेला रोहन गोलंदाजी करत नाही त्यावेळेला अतिरिक्त गोलंदाज मात्र निडी संघाने तयार केलेला आहे आणि लवेशच्या खांद्यावर एक तरुण आहे आणि एक उमदा गोलंदाज आहे. धीटपणाने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण या ठिकाणी मैदानावर पाहतोय. ज्यावेळेला प्रत्येक गोलंदाजी करत असतो त्यावेळेला एक अस्त्र एक शस्त्र असतं निडी संघाचं. यावेळेला मात्र लवेश तिसरं षटक घेऊन येतात आणि वैयक्तिक पहिलं षटक 23 धावा धाव फलकार आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा आपण स्ट्राईकला जर पाहायला गेलो तर त्या ठिकाणी स्ट्राईकला आहे प्रेमने आतापर्यंत 2 ते 3 चेंडूचा सामना केलेला आहे. अजूनपर्यंत त्याला जोरदार प्रहार करता आलेला नाही. मात्र नक्कीच याचा विचार करेल की जास्तीत जास्त स्ट्राईक या ठिकाणी अब्रार करे कशी राहील याकडे तो विचार करणार आहे आणि निडी संघ मात्र यावेळेला लवेशच्या खांद्यावर जबाबदारी सोपवते आणि चांगलं क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला निडी संघाकडून पाहायला मिळते. चांगली या ठिकाणी झेल पकडले गेले. मात्र यावेळेला फाईलच्या दिशेने चेंडू भिरकावून देतोय मात्र प्रेम. यावेळेला मात्र कुठलंच प्रेम दाखवत नाही लवेशला. थोडासा शॉर्टपिच पडलेला चेंडू ऑन द फायर 6. तर थँक्यू डीजे. मात्र खणखणाती या ठिकाणी आपण आवाज ऐकतोय तो मात्र प्रेमच्या बॅट मधून निघालेला षटकाराचा. या वेळेला मात्र 6 धावांनी मात्र पुढे आगेकूच करतोय. त्या ठिकाणी चेंडू शोधायचा आहे आणि चेंडू आणून द्यायचा आहे लगेच. सुंदर षटकार अगदी अचूक टप्पा हेरला आणि मात्र सहजगत्या हा षटकार खणखणीत भिरकावून दिला.
मैदानाच्या बाहेर. धावसंख्या मात्र 6 वाढलेली आहे. पहिल्या चेंडूवर हा येतो मोठा प्रहार आणि धावसंख्या होते ती मात्र 29. 3 गडी बाद 29 धावा. प्रेम या वेळेला मात्र लवेशला मात्र आपली गोलंदाजी बहरावे लागेल. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू येतो, मात्र यावेळेला फटका मात्र चुकतोय. थोडासा चेंडू नवीन असल्या कारणानं या ठिकाणी जोरदार प्रहार मात्र होत नाहीये आणि चेंडू त्या ठिकाणी सापडलेला आहे. धन्यवाद. आणि चेंडू येतोय मात्र यावेळेला स्ट्राईक कडे जातो अब्रार आणि अब्रार कडून सुद्धा चांगली अपेक्षा करू शकतो. धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे. ज्या वेळेला 44 धावा 2 षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत त्यावेळेला मात्र सुरुवात पाहतोय तर मात्र उत्कृष्ट दर्जाची या ठिकाणी पाहतोय. लवेच्या गोलंदाजा आक्रमकपणा मात्र या ठिकाणी रोडे संघाचा खेळाडू प्रेमने दाखवली आणि हीच आक्रमकता या वेळेला अब्रार कायमस्वरूपी ठेवतो का आपल्याला पाहायचं आहे. पंचांशी काही हितगुज करीत असताना या ठिकाणी अब्रारला आपण पाहतोय आणि काहीसा सल्ला या ठिकाणी देतोय गिरीश. मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण सुंदरिता सजवलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाच्या बलावर या ठिकाणी गोलंदाजी करत असतो आणि काहीसा बदल या ठिकाणी करत असताना आपला पाहायला मिळतो. विचार करावा लागेल मात्र लवेशला की कुठल्या प्रकारचा चेंडू यासाठी मी टाकू शकतो आणि कशा प्रकारे मला हा बली प्राप्त करता येऊ शकतो. मात्र यावेळेला शॉर्ट प्रकारचा चेंडू भिरकाम देतोय आणि हा जातो मेगा 6 तारा मंडल. लॉंग 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 डीजे ऑन. सुंदर फलंदाजी या ठिकाणी बहरलेलं दिसते. एक मुसळधार पाऊस जसा पडावा, गारांचा पाऊस पडावा तसा मात्र या ठिकाणी षटकारांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळते. अब्रारच्या बॅटमधून निघालेला हा तब्बल 3रा षटकार. चेंडू त्या ठिकाणी मिळालेला का पहा आणि या ठिकाणी अब्रार पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतो. या षटकातील आहे हा 2रा षटकार. मात्र यावेळेला थांबवतोय. पंच या ठिकाणी इशारा करतात की अजूनही चेंडू टाकला गेलेला नाही. त्या ठिकाणी जर चेंडू सापडला तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल. अब्रार सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू सापडलेला आहे मला वाटतं त्या ठिकाणी आणि लवकरात लवकर चेंडू वापस करायचा आहे. त्यावेळेला वेल वाया दौडू नका. या ठिकाणी मात्र व्हॉलेंटियर्स अतिशय तैनात आणि फलंदाजी तेवढीच उत्कृष्ट पाहायला मिळत आहे. निडी संघ थोडासा विचार करतोय नक्कीच या ठिकाणी कमबॅक कसं करता येईल आणि धावसंख्या या ठिकाणी आपण सांगतोय 36 ही धावसंख्या जर आपण पाहायला गेलो तर अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 31 धावाची आवश्यकता असणार आहे. आमचे स्कोर रिपोर्टर या ठिकाणी सिद्धार्थ ताडकर आम्हाला कळवतात की धावसंख्या 36 झालेली आहे आणि तेवढीच 31 धावांची आवश्यकता. मात्र लवेशला या ठिकाणी थोडस षटक महागडं पडतोय आणि या ठिकाणी नक्कीच अब्रार सुंदर फलंदाजी करतोय. चेंडू हवेत आहे. या वेळेला झेल होतोय का? गिरीश झेलच्या पाठी झेल सुटणार नाही याची खबरदारी घेते आणि अब्रार मात्र मैदानाच्या बाहेर जातो. उंचावर गेला चेंडू, लांब मात्र गेला. डीजे ऑन. मात्र यावेळेला चांगला कमबॅक करतोय मात्र लवेश आणि हीच खरी गोलंदाजाची शैली. हाच खरा गोलंदाजीचा आत्मविश्वास असतो की कितीही जरी कठीण परिस्थिती आली तरी मात्र या ठिकाणी त्या परिस्थितीला सामोरं जायचं काम नक्कीच आपण कमबॅक करून करायचं असतं आणि तेच कमबॅक या ठिकाणी करतोय तो मात्र लवेश. एक सुंदर झेल या ठिकाणी सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळाला. उंच गेलेला चेंडू या वेळेला मात्र गिरीच्या हातामध्ये विसवला आणि अब्रारची खेळी मात्र संपुष्टात आली. एक अतिशय मोठा धक्का या ठिकाणी आपण पाहतोय तो मात्र रोडे संघाला. यावेळेला विराट नाव ज्याच्या टी शर्टवर आहे तो फलंदाजी करतोय. मात्र लवेश या ठिकाणी मात्र चेंडू आहे हवेत, नक्कीच झेल होणार आणि
आणि या ठिकाणी झेल टिपतोय, थोडासा उंच बाउन्स टाकलेला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, बली मिळवून जातोय. नक्कीच डीजे ऑन. 8 नावाचा खेळाडू या ठिकाणी माघारी परतलाय आणि त्याच्या जागेवर ज्याच्या टी शर्टवर आपण पाहतोय 45 चा आकडा जर आपण पाहायला गेलो तर आपला भारताचा कर्णधार असणारा रोहित शर्मा याचा हा आकडा असणार आहे. मात्र त्याच्या टी शर्टवर नाव आहे साहिल. या वेळेला विराट मैदानाच्या बाहेर जातो, साहिल मैदानामध्ये येतोय. या षटकातील काही चेंडू शिल्लक या ठिकाणी लवेश मात्र या वेळेला उंचावर खेळण्याचा प्रयत्न आहे. हॅट्रिक पहिली आजच्या षटकातील. डीजे ऑन. तर या ठिकाणी आपण पाहतो बक्षिसांचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसतोय. मनोजदादा खांडेकर विभाग प्रमुख या ठिकाणी रोहा तालुका, उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड, आमचे परम मित्र असणारे मनोजदादा खांडेकर यांच्याकडून तर शिवसेना यांच्याकडून मनोजदादा खांडेकर लवेस साठी पहिल्या हॅट्रिक साठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्या नावाचे येत आहे. या ठिकाणी मनोजदादा खांडेकर उपतालुका प्रमुख शिवसेना रोहा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिक साठी. आणि खरोखर सुंदर कामगिरी केली. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 बली मिळवले. मात्र या वेळेला चौथं षटक चालू होते आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतिश मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करण्यामध्ये वाकबगार आहे. नेडी संघासाठी अतिशय भरीव कामगिरी करण्यामध्ये वाकबगार असणारा हा आतिशला आपण मैदानामध्ये पाहतोय. या वेळेला मात्र प्रेम स्ट्राईक कडे आहे, आवश्यकता आहे काही धावांची भरपूर. 38 धाव फलकावर आपण पाहतोय आणि या वेळेला उत्कृष्ट दर्जाचा चेंडू या ठिकाणी पंचांचा हात वर येतोय आणि लेग बिफोर द विकेट. डीजे ऑन. मध्ये येतोय मात्र वेळ फार कमी राहिलेले आहे. जवळ हा सामना निडिया संघाने आपल्या खिशामध्ये घातल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु क्रिकेटची अनिश्चितता जर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर आपल्याला माहिती आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत आपला कुठलाच निर्णय न होणारा हा खेळ आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. या ठिकाणी लोकांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गिरीच्या माध्यमातून. मात्र अनेक बली मिळवलेले आहेत. निडिया संघाने चांगली फलंदाजी करीत असताना गोलंदाजी मार्क मध्ये सुद्धा त्याने उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करीत असताना आपल्या संघाला एक उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी विजय प्राप्त करून देण्याचा मानस आहे. आणि सुंदररित्या गोलंदाजी करीत असताना आतिश सुद्धा या ठिकाणी आपलं योगदान देतोय. मात्र नेडी संघ या वेळेला फलंदाजी सुंदर दर्जाची, गोलंदाजी तेवढीच चांगल्या दर्जाची आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर असं झेल टिपलेले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानीमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हा विजय नक्कीच प्राप्त होत असताना या ठिकाणी मात करतात ते मात्र या वेळेला रोडे या संघासमोर. मात्र हा चौकार जातोय आणि पंचांचा इशारा येतो की हा आहे चौकार. परंतु या वेळेला ही फलंदाजी करीत असताना खरोखर बेल निघून गेलेले आहे पेन या संघाची, रोडे संघाची. आणि यानंतर होणारा जो सामना आहे तो आपण पाहणार आहोत. सोमेश्वर नेव्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मैदानावर पहिल्यांदाच खेळण्यासाठी
आलेले आहेत आणि यजमान संघ बी जय बजरंग मुरावाडी यांच्या दरम्यान हा सामना आपण पाहणार आहोत बरं का। या वेळेला मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू या ठिकाणी षटक पूर्ण करतात आणि मात्र या वेळेला जिंकलेला संघ आहे तो मात्र आकाश मडवी पुरस्कृत